सारखं सारखं यायला नको. प्रकाश सर, मोळके सर या प्लीज. सेकंड सेमीफायनलचा सामना पानेरी या कॅप्टन आश्रय नाणेफेकीसाठी या लगेचच. कम फास्ट प्लीज. या सतीश सनद सर, नवी मुंबईतील एक आयकॉन खेळाडू, ज्यांच्याबद्दल मला रात्रीच माझ्या बंधूंकडनं कळलं सर. तुमचं स्पोर्ट्सचं दुकान आहे गोकुळखर्णेला. सेमीफायनलचे सामने 2-2 षटकांचे होतील. चालू असलेल्या सेमीफायनलची मध्ये सुद्धा नोंद घ्या आणि फायनल 3 ओव्हरची होईल. चला, नाणेफेक होते. एका बाजूला आश्रय 11 तर दुसऱ्या आश्रय 11 तर दुसऱ्या बाजूला पानेरी. कॉल दिला जातोय. स्विंग द कॉइन, हेड द कॉल. टेल आलाय. पानेरी संघ, तुमचा डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. चला ठीक आहे, एवढंच बोलूया कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. पाहुण्यांचा खूप सारा आभार आणि असंच प्रेम, अशीच माया कायम आमच्यावरती ठेवत राहा. आणि निलेश सतीश सनद सर, आजही तुमचा तो कोर आमचा पॉवर पाहायची आमची इच्छा आहे. काल ते फटके अक्षरशः भुरळ पाडली होती ते सगळ्या प्रेक्षकांना. तोच सतीश दादा सनस. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे, जिथे मात्र रेट्रो वारणा वर्सेस आपण पाहतोय थावडे संघाला. 3. बॅटिंग स्ट्राईक वरती सागर आणि नॉन स्ट्रायकिंगला कैलाशला पण पाहतोय सातत्याने जोड्याने अजय. गोलंदाजी ट्रॅक वरती ही बॅटल पाहायला मजा येणार आहे. सागर, कैलाश आणि अजय. सेमीफायनलचा महामुकाबला आई पाहुण्या देव चषक 2024. एकदा टाळ्याने या चेंडूचं स्वागत करूया. पहिला बॉल, पहिलाच बॉल आला. ग्रास फटका खेळाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल. जागा बदलली असती तरी त्या जागेवरती चेंडू अडवला. इथं विकेटची संधी. हो, चांगला क्षेत्ररक्षण, तितकाच सुरेख फेकी. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. डेंजर झोन वरती होता सागर. चांगला बॉल अजयचा. ओव्हर द पिच चेंडू होता जरूर, परंतु वेग ने बीट केलं. 2 ओव्हरच्या बऱ्यावर होतं सेमी. दुसरा बॉल येतोय पॉवर प्लेच्या षटकामधील. ऑफ साइडची भिंत पूर्णपणे पॅक केले. चांगला डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉफ्टेड मिड ऑफला बीट करून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला. फायदा त्याचा एवढा झाला नाहीये, कारण ज्या अर्थीतून चेंडू फेकला त्यावेळी बॅकअप नव्हता. इथे रनआउट, इथे रनआउट. कोण होतोय, कोण होतोय? सागर धावचित. म्हणायला गेलं तर हा मोठा मासा करायला लागलाय सर. नाही, सेफ आहे, सेफ आहे. विकेट. सागर बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होतोय. 3 धावा येत आहेत. विकेट असेल, पंच चेक केलं जात आहे. धावफलक जर पाहिलं तर यात 3 धावेच्या मदतीने 5 आकड्यावरती पोहोचलंय आणि बिग मुवमेंट म्हणजे सागर बाद होतोय. आणि जर खरं सांगायचं म्हटलं तर जे क्षेत्ररक्षण राहिले अजितचं अप्रतिम दर्जाचं, तिथे चौकार अडवला, चेंडू आतमध्ये फेकला गेला. फंबल थोडंसं पाहायला मिळालं, परंतु जो थ्रो केला जोरे सर तो अतिशय उत्कृष्ट आणि शांत डोक्याने केला स्ट्राइकिंग एंडला, जिथे सागर चेस करत होता, परंतु तो हारला आणि ती बिग विकेट असेल. आज कहीं ना कहीं रेड टीम का दिन है लग रहा है. अरे वो ट्रॉफी उचलण्यासाठी झालाय असं वाटायला लागलंय आता.
नितीन आला या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू इनॅट नंबर 3 वरती आणि त्याचा जर्सी नंबर देखील 3. पहिला बॉल फेस करेल अजय वेगवान A1 अजय टॉप क्लास गोलंदाजी. संघाचा कर्णधार सुद्धा आहे हा थावडे संघाचा नितीन. नावशाईकला कैलाश चाललाय अजय. नेक्स्ट डिलीवरी उड़ा दिया है गेंद को, लेकिन देखना होगा फिर एक्शन में अजीत आ रहा है, लेकिन इस बार नहीं. सर के ऊपर से गेंद जा रही है 6 रनों के लिए. धावफलक पोहोचते 9 आकड्यावरती या चौकाराच्या मध्ये. चांगला ऑफ ड्राईव्हचा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. वाईडिश लॉंग ऑफ ठेवणं गरजेचं होतं का हा विचार करते कॅप्टन सुमित घराळे. अजय परंतु चांगली गोलंदाजी. खोल टप्प्याचा चेंडू होता, अगदी पडले फटका मारून. नितीन हा डिटर आहे या संघाचा. नो आउट. चांगला फटका. पुढचा बॉल 9 धावा झाल्यात 9. चेंडू हवेत आहे, फटका फसलाय. सुमित इन एक्शन है. हो अजीब गरीब स्टाइल से गैदर करना चाहते थे, निराश दिख रहे. विकेट मिळाला नाही तो नाही आणि 2 धावा सुद्धा गेल्या. ते एक मोठं दुःख असणार आहे. नितीन सुद्धा सेफ असणार आहे. नितीन तावडेगावचा करण अंबाला. हो चांगला हुक केलाय. निराश झालाय. हुल आला. म्हणून आहे तर करण अंबालाच्या नावावरती हा षटकार आला असता. चांगली बॅटिंग. धाव येते एका धावेच्या मदतीने धावफलक. ऍक्च्युली त्या करण अंबालाचं बरंच सर करण अंबाला काय बोलतात मला कळत नाही, कारण त्याचं नाव वेगळं आहे. अभिषेक दलोर असं काहीतरी नाव आहे. ऍक्च्युली तो त्याच्या गावातून येतो. त्या गावाचं नाव अंबाला आहे, त्यामुळे त्याला त्या गावच्या करण कुठे आला? नावावर करण त्याचं नाव आहे आणि अंबाला त्याचं गावचं नाव आहे. अभिषेक दलोर कोण आहे? पूर्णपणे वेगळं वाटतंय ना थोडस. पप्पू आपण याच्यासाठी ओळखला जातो. थावडे गावचा करण अंबाला. नितीनच्या बॅट मधून षटकार. मला कुठेतरी वाटलं होतं सागर ज्यावेळी बाद झाला त्यावेळी रेट्रे संघ ही सामन्यामध्ये परतलाय, परंतु चुकी कोणाची झाली? सुमित घराळेंची. आसान इथे सोडला कोणाचा? त्याच नितीनचा जो आता मात्र धावा पावसासारख्या पाडतोय. सागर आणि कैलास खेळल्यामुळे चान्सच येत नाही बॅटिंगला. स्ट्राईक वरती कैलाश असेल. 19 धावा, 1 गडी गमावलाय. अमित आलेत लेजेंड गोलंदाजी. ते गोलंदाजांना आता धावा रोखाव्या लागतील. सुमित यांनी जी कॅच जी मिस केली, ड्रॉप केली, ती कॅच या मॅच मधून तुम्हाला किती लांब घेऊन जाईल ते येणारे उर्वरित चेंडूंवरती मॅच सांगू शकते. आणि 12 मिनिटांमध्ये प्रत्येक इनिंगला आपण टाइम दिलाय. आयोजकांना तुम्हाला कॉल असेल त्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. ती कॅच जर ड्रॉप झाली नसती तर त्या 2 धावा आणि हा षटकार 8 धावा वाचल्या असत्या. एक चांगलं षटक अजय यांचं राहिलं असतं, परंतु कॅच ड्रॉप आणि त्यानंतर षटकार आलेला. नक्कीच सर, अजयच्या मनाला काय वाटत असेल बिचाराने दिवसभर. आणि पहा पुन्हा एकदा अजून एक यहाँ पे हर ये शॉट सुमित को दर्द दे रहा है. स्ट्राईकला कैलास, परंतु मोमेंटम चेंज झालाय ना सर. कॅच जर झाला असता, नवीन बॅटर मैदानात आला असता, चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु आता झालंय काय? चित्र विचित्र झालंय. षटकार आलाय. ओव्हरती चेंडू होता. 25 धावा धावफलकावरती. कैलाश आज दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग केले. ओ चांगला फटका. ओव्हर दी कव्हर्स. आणखीन एक क्लासिकल विंटेज कैलाशच्या बॅट मधून षटकार. क्या इसका कोई इलाज है? अगर आप बल्लेबाज इस तरह का स्ट्रोक खेल रहे हैं ना, तो इस बल्लेबाज के काबिलियत बहुत ही बढ़िया है, कोई शक नहीं है उसमें. कवर के ऊपर से 6 रन, वो भी फ्लैट. अगेन्स्ट दी अमित चांगले गोलंदाज आहेत. कालच्या सत्रामध्ये आज देखील चांगला इम्प्रेस केले गोलंदाजांनी. त्यांच्या समोर
अटॅकिंग इंटेंट घेऊन दोन्ही फलंदाज कैलाश आणि नितीन. आरव सुद्धा आराम झाला सर, आरव चाललाय Hat-trick. पॅव्हिलियन मधनं बाहेर गेला. हॅट्रिक षटकार, हो क्लासिकल पॅडल स्वीप, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. हॅट्रिक पाहायला मिळाली या महामुकाबल्यातील या सेमीच्या मॅच मध्ये. माझा साथीदार डगआउट मध्ये गेला म्हणून काय झालं, मी अजून मैदानामध्ये उपस्थित आहे आणि आपल्या उपस्थितीची दखल घेण्यास भाग पाडतोय. नाव आहे कैलास पाटील. कोल्हापूर म्हटलं की पाटील पुढे लागतोच आणि सावकार हा शब्द येतोच. 3 चेंडू आतापर्यंत खेळत, तिन्ही चेंडूवरती षटकार मारलेत. कोलोटप्प्याचा चेंडू बॅक टू दी बॉलर खेळलाय. धावसंख्या किती झाली आहे मग? 37 धावा, 37 धावा तेच म्हणत होतो ना. 37 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी, लाईन भेटलेली आहे. मी त्यांना पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला. अगदी फास्टेड फ्युरियस चेंडू जाईल आणखीन एक सीमारेषा बाहेर, चौकार. 4 धावा. घोरीच्या वेगाने निघालेला हा पटका कैलासच्या बॅट मधून जणू काही इलेक्ट्रिक शॉकच बसतोय की काय त्या बॉलला, असं पाहायला मिळतंय. हर गेंद को सीमा पार भेज रहा है. लेंथ चांगली जज केली आणि जशी लेंथ जज केली त्याने आपल्या मनगटाचा चांगला वापर केला. तुम्ही रिप्लेवरती पाहू शकता. चौकार येतोय. धावपलक या चौकाराच्या मदतीने 41 सर. आणि त्यानंतर आपल्या अगदी पॅव्हिलियनच्या समोर एक खेळाडू अजित नावाचा आहे बरोबर, परंतु त्याच्या जर्सीच्या मागे ईश्वरी लिहिले 4-3-22. कदाचित आईची बर्थडेट असावी, कदाचित बायकोची असावी, कदाचित मुलगीची असावी. मुलगीची आहे इथे रनआउट. माझ्या बाजूला पण मुलगी बाजी बसली आहे. बापाचं मुलीवरती असणारे प्रेम, या प्रेमाला आजपर्यंत जगामध्ये अजय जोंधळे ग्रामीणचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, ओपनचे प्लेयर आहेत ग्रामीणचे आणि ते मुंबईमध्ये आज आले. तर ग्रामीण आणि शहर काय फरक आहे? क्रिकेटर कुठेही तेच खेळायचं आहे ना, फक्त ते खेळतात तिकडे. तसं त्या पद्धतीचं नसतं सर. एक मॅनेजमेंट असते. तुम्ही ओपनची टुर्नामेंट कॅल्क्युलेशन तुमचं केलं जातं ज्यावेळेस तुम्ही ISPL किंवा महाराष्ट्र लीग्स किंवा मुंबई लीग्स किंवा ओपनच्या ज्या लीग्स असतात, सातारा लीग्स होतात, पश्चिम महाराष्ट्र लीग्स असते, त्यावेळेस ते कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यामुळे ते केलं जातं, परंतु हा क्रिकेट जो आहे ना असतो सर. वेस्ट इंडिज मध्ये खेळणारा पण क्रिकेटर, परंतु आणि भारतमधून खेळणारा पण तो क्रिकेटरच आहे, परंतु देशानुसार ते खेळ म्हणून त्यांना त्या पद्धतीने बोललं जातं ना. काही वेळा होतं तसं, काही वेळा खेळत त्याला बोलू शकत नाही ना, तो भारत मधला खेळाडू आहे, तो वेस्ट इंडिजच राहील ना. तर त्या पद्धतीचं असतं. एक ग्रामीण आणि एक शहर अशा पद्धतीने असतं. कधी कधी तो दबाव असतो ना, मोठ्या स्पर्धांचा दबाव. इनटू द टॅक्स, इनटू द फॅन्स, षटकार सर. परंतु कैलाश आज कैलाश शिखरावरती पोहोचवतोय एक चेंडू. नक्कीच कैलासपती महादेवाचा आशीर्वादाच्या पाठीमागे आहे असं वाटायला लागलंय. पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय, झेल पुन्हा सुटलाय. आता मात्र काहीच गोष्ट, कोणतीच गोष्ट रेट्रोच्या बाजूने होताना दिसत नाहीये आणि ह्याला जबाबदार मी तरी म्हणेन थोडासा एक जबाबदार खेळाडू सुमित एका वेगळ्या ऍक्शन मध्ये, स्टाईल मध्ये तो झेल घ्यायला गेला ना, तिथे फसला. कॅचेस विन द मॅचेस, यू ड्रॉप द कॅचेस, यू नॉट विन मॅचेस, हे सूत्र आहे क्रिकेटचं. त्याचबरोबर माननीय श्री मारुती गणपती इंदुलकर, ॲडव्होकेट आनंद सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, चेअरमन व संस्थापक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ॲडव्होकेट माननीय श्री मारुती गणपती इंदुलकर. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. पंच तुमचा निर्णय कळवायचा आहे. ऑन फील्ड क्षेत्ररक्षकाने कोणताही पंचावरती दबाव टाकायचा नाही. पंच तुमचा योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. माननीय श्री मारुती गणपती इंदुलकर ॲडव्होकेट आहेत, ते आनंद सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईचे चेअरमन व संस्थापक देखील आहेत. त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर माननीय
पंचांचा निर्णय मान्य करावा लागेल मित्रांनो. वेळ का घालवताय? बाद अंपायर्स कॉल. कैलास यू आर आउट. कैलास भाई पंचांचा निर्णय. अंपायर्स कॉल नितीन कैलास. धावसंख्या 51. या स्पर्धेदरम्यान तसेच माननीय श्री ज्ञानदेव तुकाराम पाटील अध्यक्ष वेताळेश्वर विकास तरुण मंडळ विरळे मुंबई, उपाध्यक्ष श्लोक क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या ठिकाणी आगमन झालंय. अगदी कोल्हापुरी स्वॅग आणि कोल्हापुरी नाद जसा इथे चौपळ घुमतोय तसा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. माननीय श्री अविनाश महिपती पाटील साहेब असतील, माननीय मारुती गणपती इंदुलकर साहेब आणि माननीय श्री ज्ञानदेव तुकाराम पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. या आई पावनादेवी चषक 2026 मध्ये या पर्व तिसऱ्यामध्ये मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच स्टार्ट ठेवायचे. कैलास धावफलक पोहोचेल 51. दुसरा गडी गमावलाय थावडे संघाने. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. कैलास हे वागणं बरं नव्हतं. करावा लागेल. चला न्यू बॅट्समन. पंचांनी ऑनफिल्ड विकेट दिले. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला न्यू बॅटर सागर प्लीज विनंती करतो. न्यू बॅटर पाठवायचा आहे. अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. चला मित्रांनो, माझा लास्ट कॉल असेल. इट्स नॉट फेअर. खिलाडू वृत्ती पंचांचा निर्णय अंतिम आहे.
नोट आउट आहे, नोट आउट आहे, नोट आउट आहे, नोट आउट आहे, नोट आउट आहे. त्याला खेळून दे, खेळायचं आहे ना, खेळून दे. हॅलो हॅलो, हे कैलास कैलास खेळ. चला विषय आपला चल. सर पंच समोरच्या टीमनं हे दिलंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, समोरच्या टीमला काही प्रॉब्लेम नाही. चला चला मॅच चालू. चला समोरच्या टीमला काही प्रॉब्लेम नाही, बॅट्समॅन बाद नाही, आहे तसं चालणार. ठीक आहे. चला किती राहिले? धावफलक पोहोचेल 51 आकड्यावरती. चला आता स्पीडअप ठेवायचा आहे. कैलाश कैलाश सर आता तू स्ट्राईक घे मित्रा. कोण स्ट्राईक? नितीन स्ट्राईक घे. चला चर्चा ना थांबवा, खेळाकडे लक्ष द्या. जवळच मॅचच्या दिशेने जोरे सर. इथे एक धाव येते, धावफलक पोहोचते 51 आकड्यावरती. 2 गडी बाद आहे. किती बॉल बाकी आहेत? अजून 4 चेंडू 3 चेंडू बाकी आहेत. क्षमा असावी, 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक वरती असेल 3 चेंडूवर खेळण्यासाठी स्ट्राईक राहिलेली आहे नितीनकडे. चला ही समोरच्या दिशेने आहेत सूरज, आरपी दादा, अमोल दादा प्लीज. हो पटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. अगदी चेंडू त्याच्या रडार मध्ये होता आणि त्याच्या स्टाईल मध्ये त्याने उत्तर दिलं. षटकार येतोय. सगळं काही बिघडलंय त्या झेल सुटल्यानंतर, परंतु इथे पलटवार पाहायला मिळेल. रेट्रे संघाकडनं पलटवार पाहायला मिळेल. धावांचा जरी डोंगर उभा राहिला असला ना तरी मात्र सुमित घराळे सारखा फलंदाज, अजित जोगदाळे सारखा फलंदाज सुपरस्टारच्या संघाकडे आहेत. 57 धावा जोडले धावफलकावर. आणखीन एक पटका चांगला एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूकडे पाहिलं देखील नाही. खूप लांब गेला हा षटकार. धावफलक पोहोचलेल्या षटकाराच्या मदतीने 63. शेवटचा बॉल एक कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर जी धावांची गाडी आहे थावडी गावची ती सुसाट सुटले. प्रत्येक 63 गोलंदाजाचा समाचार घेतलाय. 63 शेवटचा बॉल असेल पहिल्या डावातील. जर षटकार ठोकला तर हायएस्ट टोटल या टुर्नामेंटची लागेल. नाही, बॅट्समॅन चांगली राहिली. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये, घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते. धावफलक पोहोचेल 64 कडे. 65 धावांचं लक्ष असेल बिग बॅटल मधील बिग चेस. आणि थोडं स्पीडअप राहणं गरजेचं आहे. थावडे संघ तुम्ही थोडं स्पीडअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला थावडे, श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे इन व्हायच्या मैदानामध्ये. मित्रांनो, संपूर्ण खेळाने तुम्ही अक्षरशः मन जिंकलात, परंतु काही गोष्टी असतात ना, नाही मिळवलेलं वेळ लागत नाही. कशाला तुम्ही बोलत नाही, परंतु समरावं असतं ना. जे आपण करतोय, ज्याच्यामुळे आपल्याला नाव लौकिक मिळतंय, त्याला जपावं लागतं. छोट्याशा गोष्टींवरनं, छोट्या छोट्या गोष्टीने जर आपण कुठेतरी विचार करत गेला लागलो तर आपण जे सगळं चांगलं केलेलं असतं ना ते मातीमोल होतं. नक्कीच सर, तुम्ही बरोबर बोलला. जे आपण करतो त्याच्यावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. चुकीची एक चुकी तुमच्या
केलेल्या चांगल्या कामांना कमी करून ठेवतं. नक्कीच बघण्याचा तुमच्याकडे दृष्टिकोन बदलतो. एवढं काही तुमच्या मार्फत त्या बॅटिंगच्या हवाई फायरने तुम्ही येणारा प्रत्येक बॅटर तुमचा इथे चेंडूला सीमापार धाडत असताना जे काही घडत होतं तो त्यावर भाष्य करणं आता योग्य नाही. झालं ते झालं. समोर आहे आपला कैलास 3 नंबर जर्सी क्रमांक आणि स्ट्राईकला येतोय सुमित, नॉन स्ट्राईकला अजय. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू असतील. स्ट्रायकिंगला आपण मिस्टर 360 सुमित घराळे यांना पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगला A1 अजय. गोलंदाजी ट्रॅक वरती नक्कीच मनोजकडे जातील. 2 गोलंदाज तिथे उभे आहेत. कर्णधार कोणाकडे चेंडू देईल हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. लेग कटरचा वापर करतील अगेन्स्ट दे मिस्टर 360 कारण की त्याचा जो खेळण्याचा जो क्लास आहे संपूर्ण मैदानात मारतो त्यामुळे एक लेग कटरचाच वापर करतील पॉवर प्ले साठी. नक्कीच मनोजकडेच गेलेत. हे बॅटल पाहायला मजा येईल. 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी पहिला चेंडू येतोय. मनोज ऑन द मार्क. फर्स्ट बॉल. आग ओकणारा मनोज आहे. मगाचा आपण त्याची गोलंदाजी पाहिली आहे. दिशाहीन झालाय. अवांतर धाव आली आहे. वाईटने सुरुवात झाली आहे. क्या ये अनहोनी को होनी में होते हुए हम देख सकते हैं 65 रन्स चेस होंगे. वाईटच्या स्वरूपात संघाचं धावफलक खुलं होत आहे. धावफलक पोहोचेल 1 असा धावा धावफलकावरती दिसत आहेत. खूप मोठा प्रवास आहे. 64 धावा अजून गरज आहेत. 18 चेंडू 64. पॅडल शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन अटॅक. लेग कटरचा चांगला वापर आणि पडल्यानंतर थोडासा चेंडू जर पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर जातोय. 2 धावा धावफलकावरती. एक फ्लाइंग स्टार्ट देणे गरजेचं आहे. खास करून मिस्टर 360 काल पण चांगले बॅटिंग राहिले. आज पण बॅटिंग चांगली राहिले परंतु इथून ही मॅच जिंकायची असेल तर एक चांगली सुरुवात करून देणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव येते. धावफलक पोहोचेल 3. पहा मनोजने थोडस विचारपूस सुद्धा केली. इथे मात्र सुमितची चेंडू कुठे लागलाय का बॅटचा एज घेतला होता. 1च धाव मिळते. त्यानंतर कालच्या सत्रामध्ये ते 2 संघ टॉप 4 मध्ये आले. पानेरी वर्सेस आश्रय 11 हे 2 संघ यानंतर फायनलच्या तिकीट मिळवण्यासाठी बाजारात उतरणार आहेत. सध्या तिकीट मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. चांगला एक्झिक्यूट केला फटका. धावफलक पोहोचेल या एका धावेच्या मदतीने 4 आकड्यावरती. आसरे जांभळी वाई या संघाने सज्ज राहायचं आहे. त्याचबरोबर पाणेरी संघाने सज्ज राहायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानात उतरायचं आहे. दुसरी सेमीफायनल आपण तिथे पाहणार आहोत. सोडून दिलाय. लेग स्टिक वरून चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मनोज याची. दुसरं षटक हाताळतो परंतु पॉवर प्लेचं षटक अतिशय सुंदररित्या एक लॉंग ऑन ठेवून आणि एक डीप मिड विकेट ठेवून त्याने सुरुवात केली. चांगली क्षेत्ररक्षण अगेन्स्ट दी सुमित घराळे. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक कासवाच्या गतीने का होईना पुढे जाईल. 5 या आकड्यावरती. आता मात्र अजून 60 धावांची गरज. खूप मोठं लक्ष उभं केलं. नितीन चांगला खेळला. कैलासची बॅटिंग चांगली. सागरने एक चांगली स्टार्ट दिली होती आणि ती स्टार्ट पुढे कॅरी केली फलंदाजी करत असताना कैलाशने. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. इथे 1 धाव डाऊन कंप्लीट केली जाते. आज तावडे संघाकडून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. तितकंच सुरेख असं बॅकअप पण इथे पाहायला मिळाला. 1 धाव येते. धावफलक पुढे पोहोचले एका धावेच्या मदतीने. 6 या आकड्यावरती 5 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत. ओव्हरपेच चेंडू टाकलेला नाहीये. लेनचा चांगला वापर गोलंदाज मनोज कडून. हेच करणं गरजेचं आहे ना. प्रत्येक चेंडू तरी शॉर्टपुट प्रकारचा हाताळलाय आणि त्याबरोबर भन्नाट वेग. पहा पुन्हा पहा. पहा वेगवान मारा. नोचा इशारा वाईटचा इशारा येतोय. या पेसने अक्षरशः सुमितच्या तोंडाला फेस आणलाय.
इथे बाउन्सरचा चांगला वापर नाही. अजय अजय खेळतोय. नवीन फलंदाज जसा आला त्याच्या पुढे एक प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू. बाउन्सरने त्याचं स्वागत केलंय. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मनोज याचा व्हाईट बॉल दर्शवला जरी असला. डर खौफ सब कुछ उसने पैदा कर दिया उनके बारे में. वाईट होतोय. संघाची धावसंख्या 9 धावा. सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. जसं आपले वेगळे गावचे सुपुत्र जागेवर उठतात ना, यानंतर समजून जायचं की या स्पर्धेला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा आपल्यातला एखादा पाहुणा या मैदानावरती दाखल होणार झाला आहे. चांगला फटका. इनसाइड आउट खेळ. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू जातोय डीपला. क्षेत्ररक्षकाला मोठा चेज राहील. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या 13. 12 में कितना लय चाहिए ओमकार भाई? 52 धावा. लहान दिसत नाही. या गोलंदाजीकडे पुन्हा एकदा सामन्याकडे कैलास येतोय. नवीन गोलंदाज. 12 चेंडू 52 धावांची गरज. क्या ये कारनामा सुमित घरारे करेगा अजय के साथ मिलकर? पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक धावेने भर पडते. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एनपी लाईव्ह यांचं सुंदर प्रक्षेपण. जेवढे प्रेक्षक मायबाप जोडले त्यांचं सहर्ष स्वागत. थोडं स्पीडअप वाढवायचं आहे गोलंदाज कैलाश. चांगला चेंडू अतिशय वेगाने येतोय आणि लाईन ऑफ द पिच चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंप वर त्या चेंडू हाताळला होता. यावेळेस डॉट बॉल येतोय. एक चौकार आलेला आहे या धावांचा पाठलाग करत असताना. चाय सुधा आली है. ये चाय पी के अपन चाय पे चर्चा भी करेंगे. क्रिकेट का माहौल सूरज डूबता हुआ और ये शांतमय वातावरण में क्रिकेट के मैदान में इस बीच में भड़का लगा है. ओ चांगला फटका. कॅच हिटचा कॉल होता. चेंडू जातोय बॅक हँड रीजन मध्ये. मनोज चांगली गोलंदाजी चांगलं कलेक्शन. एक ऍथलेटिक खेळाडू आहे. गोलंदाजीला प्रत्येक वेळी वाटत असतं ज्यावेळी चेंडू हवेत जातो ना त्यावेळी त्याला वाटत असणार कॅच घ्या, पण थोडी ना तोपर्यंत पोहोचेल की नाही तो कधीच बघत नाही. परंतु बॅटला बॉल लागल्यानंतर जर चेंडू हवेत असेल तर त्याला वाटतं की झेलणार आहे. हो बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली. बॅकफुटला ठेवले प्रत्येक गोलंदाजांनी आणि सुमित घराळे यांना थांबवले. खास करून मोठे फलंदाज आहेत. धावांचा डोंगर खूप मोठा आहे. प्रत्येक चेंडूवरती हिट करणं गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय. कैलाश आज बॅटिंग बॉलिंग सगळ्या बाजूने संघाला योगदान देतोय. नितीन कॅप्टन्सी मध्ये आज नितीन यांची चांगली कॅप्टन्सी राहिली. बॅटिंग देखील त्यांची चांगली राहिली. तो कॅप्टन कोण ठरणार तर सायकलचा मानकरी. ओ चांगला फटका. चाबूक फिरवला. हॅमर्ड ऑन दी फटका खेळाय सीमारेषा बाहेर. षटकार. 6 धावा येत आहेत सुमितच्या वाट मधून. लेट पण थेट. प्रेक्षकांची भेट. चला मित्रांनो फास्ट क्रिकेट खेळा थोडा. एक तर बघायला गेला तर खूप वेळ घेतला या सामन्याने. इथे मात्र इनसाइड आउट. कव्हरच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न बाद झालाय. सुमित बाद. इन ॲट नंबर 3 वरती अजय जोंधळे आलेत.
सुमित घराण्यांची विकेट कैलासच्या खात्यावरती जोडली जाईल. आज चांगला खेळतोय, चांगला खेळ दाखवतोय. ओ आल्या डाऊन द ग्राउंड इनटू द पास. लॉन्ग ऑफ षटकार. क्या खेला है ईश्वरी का पापा. खूबसूरत शॉट आते ही पहले गेंद पे जड़ दिया 6 रन. और रुक जाना मेरे भाई. और अपनी वो बच्ची को कितना चाहते हैं, अपने लाडली को कितना चाहते हैं, वो दिखाता हुआ ये शॉट. 28 झाले. 6 मध्ये 37 झाला. अजित आणि अजय. एक अजय आहे, एक अजित आहे. इथे विजय मिळवण्यासाठी 37 धावांची गरज आहे. पहा भरत दादा, इकडे पहा. जेव्हा जेव्हा एखाद्याला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करतो, त्यानंतर त्याचं प्रमोशन होतं. इथे नितीनचं प्रमोशन झालंय वाटतं. मगाशी ते 2 चेंडू टाकायला आला होता, मात्र नाही, थांबवलं स्वतःला. गोलंदाजीमध्ये पुन्हा बदल. गोलंदाज येतोय, नवीन गोलंदाज संजय. समोर अजय. 6 में 37. अब इक्वेशन आया जहां पे हम सोच सकते हैं कि अगर 6 लगे ना तो हो सकता है यहाँ पे युवराज बनना होगा, यहाँ पे रवि शास्त्री बनना होगा, यहाँ पे हर्षल गिब्स बनना होगा. क्या यहाँ पे पहिला आया है. हो पावर लागेल. यस, अजयच्या बॅट मधून पहिला निघालाय, पहिला आलाय. 5 बाकी आहेत. येऊ शकतात, मारावं लागेल. आपोआप काहीच मिळत नाही दुनियामध्ये. फुकट मला काहीच मिळत नाही. मिळवावं लागतं, कमवावं लागतं. गमवायला क्षणामध्ये गमवून जाऊ शकतं. पुन्हा चाललाय अजय. आता मात्र बुंदामध्ये टाकलेला चेंडू जड से उखाडना चाहता था यहाँ पे. चांगला यॉर्करचा वापर. कमबॅक केला षटकारानंतर. एक चेंडू डॉट चांगला घेणं गरजेचं होतं. तीच गोलंदाजी संजय करतोय. षटकार आल्यानंतर कमबॅक त्याचा. व पुन्हा एकदा फटका इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहे डिपला. एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे पोहोचेल 36 आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच. आणि हे उर्वरित 3 चेंडू गावावरनं आलेले माझे मित्र ईश्वरी के पापा वही खेलेंगे ये मैं चाहता हूं. आलाय फटका चांगला. स्ट्राइक चेंज झालाय. एक धाव येते. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न अजित यांचा. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु एक धाव येते. इथे मात्र आता जर पाहिलं तर थोडे संघ फायनल मध्ये जाणारा पहिला संघ पाहायला मिळेल. ओहो, एक संयमाची खेळी. अजयच्या बॅट मधून षटकार, परंतु आता मात्र खूप वेळ निघून गेलाय. जोरे सर, वरातीच्या मागे मागून येणारे ढोल ताशे नगाडे काय कामाचे. आणि वेळ निघून गेल्यानंतर हा षटकार येणं किती गरजेचा. काही कामाचा नसेल, परंतु इथे ह्या स्पर्धेमध्ये कामाचा नाहीये, परंतु त्याला त्याच्या आत्मविश्वासाला उद्याच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये घेऊन जाणारा षटकार असणार आहे. नक्कीच A1 प्लेअर आहे तो अजय. इथून पुढे त्याचा आत्मविश्वास दुगणा होईल. शेवटचा बॉल मिस टाइम झालाय. कॅच इट. आणि सागर चुकी करणार नाही. विकेट. चला नेक्स्ट मॅच व्हायचं लगेचच. पहिली टीम बक्षीस फायनल मध्ये पोहोचणारी श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे. वेल प्लेड सागर, वेल प्लेड मनोज, वेल प्लेड कैलाश.